पुण्याच्या मुळशीमध्ये दादांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप केल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेतील महिला उमेदवारांनी पुरावा दाखवला। निवडणूक आयोगाच्या कारवाईकडे आता लक्ष। जुन्नरमधल्या सभेत एकनाथ शिंदेंनी उदय सामंतांची ऑडिओ क्लिप ऐकवली। जुन्नरमध्ये एमआयडीसी आणणार, सामंतांचं नागरिकांना आश्वासन। आम्ही फक्त बोलत नाही तर करून दाखवतो असंही उदय सामंत म्हणाले। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड सोयगावमध्ये अब्दुल सत्तारांकडून जिल्हा परिषदेसाठी प्रचार सभा। मतदारांचा सत्तारांच्या सभांना प्रतिसाद। मित्रपक्ष असलेल्या भाजप उमेदवारावरती अब्दुल सत्तारांकडून निशाणा। हेलिकॉप्टरमधील तांत्रिक कारणामुळे पंकजा मुंडेंचा सातारा जिल्हा दौरा रद्द। तर झेडपी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंची साताऱ्यातील प्रचार सभा रद्द। पंकजा मुंडे पिंपोडे बुद्रुकमध्ये प्रचार सभेला संबोधित करणार होत्या। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापुरात कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजप आणि अजितदादांची राष्ट्रवादी एकत्र। मित्रपक्षातील शिंदेंच्या शिवसेनेच्या सभापतीपदावरती अविश्वास ठराव मांडला। जळगावच्या नगरपरिषदेच्या पहिल्या सभेत राजकीय मतभेद पुन्हा चव्हाट्यावर। सभेदरम्यान पाणी पुरवठा योजनेशी संबंधित पाईपलाईन टाकण्याच्या विषयावरून झाला होता राडा। पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे चित्र स्पष्ट। अर्ज माघारीनंतर प्रत्यक्ष लढतीसाठी 54 उमेदवार मैदानात। 7 फेब्रुवारीला 8 जिल्हा परिषद गट आणि 16 पंचायत समिती गणांमध्ये मतदान। सोलापूरच्या करमाळ्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवरती मांजरगाव ग्रामस्थांनी बहिष्काराचा इशारा दिलाय। मांजरगाव ते कोर्टी मंजूर असलेल्या रस्त्याचं काम न झाल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक। जत तालुक्यातील पुढारी एका बाजूला एकवटलेत, मात्र जनता भाजपच्या बाजूला एकवटली आहे। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांचा विरोधकांवरती निशाणा। कुणालाही विरोध करायचा नाही, लोकांसाठी काम करण्याचं ठरवलंय, पडळकरांचं वक्तव्य। नारायण राणेंविरोधातील मानहानी प्रकरणी संजय राऊतांची उद्या माझगाव कोर्टात साक्ष नोंदवली जाणार। राऊतांचं नाव मतदार यादीमध्ये नव्हतं असा दावा करत आपण त्यांना निवडून आणलं असा दावा नारायण राणेंनी एका भाषणात केला होता। नंदुरबारच्या सातपुड्यातील विकास कामातील भ्रष्टाचाराला लगाम लागणार। प्रत्येक कामासाठी युनिट आयडी बंधनकारक। निकृष्ट दर्जा आणि गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाचा निर्णय। नाशिकच्या कुंभमेळ्यात श्रमदान करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणदान मिळणार। सावित्ले पुणे विद्यापीठाचा निर्णय। नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयांसाठी निर्णय। माथेरानमध्ये ई रिक्षांचा प्रश्न प्रलंबितच। हात रिक्षा चालकांकडून संताप व्यक्त। 10 फेब्रुवारीपासून ई रिक्षा चालकांचा बेमुदत बंदचा इशारा। कोल्हापूर ते पुणे महामार्गावर कांद्यानं भरलेला ट्रक उलटला। पुण्याहून कोल्हापूरकडे येणारी वाहतूक ठप्प। हातकणंगलेच्या घुणकीजवळ रस्त्याचं काम रखडल्यामुळे अपघात। पुण्यातील प्रभाग क्रमांक 1 मध्ये पाण्यासाठी नागरिकांचा हंडा मोर्चा। सोमवारी आळंदी रस्त्यावरती रास्ता रोकोचा इशारा। नागपुरात पाणीपुरवठा विभागाचा निष्काळजीपणा उघडकीस। सेवानिवृत्त नागरिकाला 14 महिन्यांचं एकत्रित 43,000 रुपयांचं बिल पाठवलं। दर 3 महिन्यांनी बिल पाठवण्याचा नियम असताना 14 महिन्यांचं बिल पाठवलं। टीईटी परीक्षा देत असलेल्या 1022 शिक्षकांना निवडणूक कामातनं वगळलं। त्या नियुक्तीच्या जागेवर अन्य कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश। शिक्षक पात्रता परीक्षा देणाऱ्या शिक्षकांना दिलासा। महाराष्ट्र साहित्य परिषदेचा वाद आता थेट सुप्रीम कोर्टात। राजकुमार धरगुडे यांनी केली याचिका दाखल। साहित्य परिषदेच्या निवडणूक आणि अनुषंगिक बदल अहवालाबाबत निर्णय करण्यास दिरंगाई केल्याचा आरोप।